बीडमध्ये आणखी एका तरुणाला अमानुष मारहाण झालेली आहे। तुझाही संतोष देशमुख करू। परळीमध्ये गुंडांच्या टोळीनं असं वाक्य वापरत तरुणाला मारहाण केली। संतोष देशमुखांसारखीच शिवराज दिवटेला सुद्धा मारहाण केली असं सुरेश धस भाजपचे बीडमधले आमदार आष्टी मतदारसंघाचे आमदार त्यांनी म्हटलेलं आहे। तर दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपीचे वाल्मिक कराड सोबत फोटो आहेत असा दावा सुद्धा धसांनी केला। सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करा अशी मागणी धसांनी केली आहे। काही दिवसांपूर्वी परळीतील फड टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। महादेव मुंडेंच्या हत्येत याच टोळीतील लोकांचा समावेश असावा या दिशेने तपास करण्याची धसांनी मागणी केली। दरम्यान खासदार बजरंग सोनवणेंनी मारहाण झालेल्या मुलाची भेट घेतली। सोनवणेंनी मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली। यापूर्वी एक मोका एका गँगच्या विरोधात त्यांनी लावलेला आहे परळीतल्या। अजून काही लोक राहिलेले आहेत ज्यांच्यावरती 17 18 गुन्हे आहेत। त्या लोकांच्या वरती सुद्धा मोका लागला पाहिजे आणि हे असे जर 2-3 मोके लागले तर मला वाटतं ही दादागिरी त्या ठिकाणची संपून जाईल। आमचं समाधान त्या 7 जणांवर ताब्यात घेण्यावर नाहीये। हा प्रकार मूळ कुठून घडला, कशामुळे यांनी उचललं याचा तपासात या यंत्रणेने झाला पाहिजे। जे जलालपूर जिथं मूळ आहे त्या जलालपूरमध्ये काय घटना घडली, तिथं कशामुळे हे केलं त्याच्याप्रमाणे त्याच्यावर सर्वांवर कारवाई झाली पाहिजे। आणि या कारवाईतून जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही समाधान नाही। मला असं वाटतं हे झालेली तिथली की त्यांना अशा पद्धतीनं जे लोक अशी गुंडागर्दी करतात याच्यात पोलीसच बऱ्याच ठिकाणी सहभागी आहे। मग सगळ्यात आधी सुरुवात खालच्या पोलीस स्टेशनपासून केली पाहिजे। आता हा व्हिडिओ समोर आला म्हणून तुम्ही बातम्या करता किंवा तुम्ही दाखवता, पण याच्याशिवाय अनेक घटना दररोज बीडमध्ये अशा होतात।